तुम्हाला आज मी थोडक्यात एक छोटंसं उत्तेजन मी देऊ इच्छितो. स्तोत्र संहिता 100 त्यामध्ये पहिला आणि दुसरा वचन, Psalms 100 verse 1 and verse 2. बायबल असं इथं म्हणत आहे मराठीमध्ये, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचं जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. होय प्रियानो, आम्ही आणखी एक वचन आम्ही वाचणार आहे. लेट अस रीड Psalms 100 which is very familiar for us and very famous and very beautiful psalm, where the verse 1 and verse 2 says, make a joyful noise unto the Lord, all you lands. Serve the Lord with gladness. Come before his presence with singing. Let us read one more verse. आणखी एक वचन आम्ही वाचूया. रोमकरास पत्र, बुक ऑफ रोमन्स चॅप्टर 12 वर्स नंबर 11. आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा. प्रियानो, या दोन्ही वचनामध्ये प्रभूची सेवा करणे, राहणे या दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहे. जो जुना करारमध्ये सेवा करणे आणि आनंदित राहणे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आराधना करणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे. सेवा करणे म्हणजे देवाच्या आज्ञा पालन करणे किंवा देवाच्या मंदिरात सेवा करणे, काम करणे, आणि आराधना करणे म्हणजे गीतांच्याद्वारे आम्ही देवाची स्तुती करणे, असं आम्हाला दिसून येत आहे. प्रियानो, देवाच्या वचनात काय सांगता येतं की सेवा करत असताना आनंदित राहणे आम्हाला फार गरजेचं आहे. आम्ही एक निराशामध्ये राहणे, चिंता करत आम्ही किंवा नाराज असून आम्ही देवाची सेवा आम्ही करू शकत नाही. असं करणे हा पाप आहे. तुम्हाला माहिती आहे, आम्ही पिकनिकला वगैरे कुठं जायचं असेल तर आम्ही किती आनंदाने आम्ही तयारी करतो. कुठं गोव्याला जायचं आहे, कुठं जायचं असेल तर आम्ही भरपूर लोकांना सांगतो आम्ही गोव्याला जाणार आहे, असं करणार आहे, तसं करणार. आम्ही भरपूर गोष्टी आम्ही घेतो आणि जास्त पैसे घेतो आम्ही, आणि आमची तयारी असं सुरू होते आम्ही त्या पिकनिकला किंवा त्या एक टूरला जाण्यासाठी. प्रियानो, हा जे उत्सुकता आहे, आनंद आहे, हा आनंद प्रभूच्या मंदिराला आम्ही जेव्हा जातो तेव्हा पण असंच एक उत्सुकता पाहिजे आमच्यामध्ये. आम्ही काही करू द्या देवासाठी, असंच एक उत्सुकताची गरज आहे. माय डिअर चर्च, let us have the same zeal when we go to the temple of the Lord. You know, in Psalm 118:24, स्तोत्र 118:24 मध्ये काय सांगितलेलं आहे की जेव्हा मला मंदिराला जाऊया म्हणून लोक सांगितले तेव्हा मी आनंदित झालो, आनंदाने हर्षाने मी गजर केलो, असं तिथं सांगितलेलं आहे. तुला माहिती आहे का, हे जे आनंद आहे, प्रभूमध्ये आनंद करणे, हा गोष्टी आमच्यासाठी फार एक महत्त्वाची गोष्ट आहे. स्तोत्र संहितामध्ये मी जे बघितलं तिथं काय सांगत आहे की हा एक आज्ञा आहे. इन Psalm 100 इट इज अ कमांडमेंट टू सर्व अँड टू बी ग्लॅड. आम्ही देवाचं सेवा करणे आणि आनंदित राहणे या दोन्ही गोष्टी एक परमेश्वर दिलेला एक आज्ञा आहे. म्हणून प्रियानो, आम्ही आज देवाच्या सानिध्यात असताना किंवा आम्ही कोणत्याही कामात असू द्या, आम्ही परमेश्वरामध्ये आम्ही आनंदित राहणे गरजेचं आहे. कलिसिकरास पत्र 3:17 तर काय सांगते तुम्हाला माहिती आहे का की देवाचे वचन सांगते कलिसिकरास 3:17 तुम्ही काही करा, शब्दाद्वारे किंवा कृतीद्वारे तुम्ही प्रभूसाठी तुम्ही करा आणि पित्याच्या गौरवासाठी तुम्ही करा. प्रियानो, आम्ही युजली काय बघतो की आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो आणि सुरुवातीला प्रार्थना असू दे किंवा उपवास प्रार्थना आहे किंवा चर्चला जाण्याचे विषय आहे, अशा गोष्टीमध्ये आम्ही फार एक एक्सायटेड, एक उत्सुकता आम्ही दाखवतो
आणि असंच ह्या जीवनाचा प्रवास ज्याप्रमाणे पुढे जात असते तसं काय होते, हळूहळू हा उत्साह काय होते, कमी होत जाते. आज आम्ही पाहणार आहे देवामध्ये कसं आम्ही आनंदी होऊ शकतो. म्हणून तुम्ही आज स्वतःला परीक्षा करा की आम्ही चर्चला जायचं असेल तर आम्ही आज किती उत्सुकता आमच्यामध्ये असते, किंवा बायबल वाचायचं असेल तर किती उत्सुकता आमच्यामध्ये आहे, किंवा उपवास करायचा आहे किंवा उपवास प्रार्थना करायचं आहे, किती आवेश आहे आमच्यामध्ये, किती उत्सुकता आमच्यामध्ये दिसून येत आहे, हे परीक्षा करायची गरज आहे. किंवा दररोजची प्रार्थना करायचं असेल तर त्यामध्ये पण आम्ही किती उत्सुक आहे हे पण आम्ही आज परीक्षा करायची गरज आहे प्रियानो. आणि ह्या सर्व गोष्टी, चर्च आहे, बायबल आहे, उपवास आहे, प्रार्थना आहे, अशा सर्व गोष्टी काय होते, आज आम्हाला एक रुटीन होऊन गेले, एक कॉमन आहे. सो परमेश्वराचं मला आज उत्तेजन देत आहे प्रेरणा, आज तुम्ही कुठं आहे तिथं, आज तुम्ही काय करत आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहा. कारण परमेश्वर मला आज्ञा दिलेला आहे की आम्ही नेहमी सर्वदा आनंदित राहण्यासाठी. प्रेरणो, आनंदित न राहणे हे आमच्यासाठी एक फार घातक आहे. तुम्हाला माहिती आहे आज तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, आज तुम्ही कुठं आहे तिथं तुम्ही आनंदी नाही आहे, तर अशा गोष्टी तुम्हाला एक दुसरं दार उघडणार, ते दार तुमच्यासाठी एक घातक दार असणार. आज मी बायबलमधून ह्या गोष्टी मी पाहणार आहे. तुम्हाला माहिती हे एदेन बाग 225 किलोमीटर पर्यंत एक पसरलेला एक गार्डन, एक बाग हे आणि त्या गार्डनमध्ये, त्या एदेन बागेत लाखो संख्यामध्ये परमेश्वराने फळांचं झाडे तिथं लावलेलं, आणि परमेश्वर त्यानं सांगितलेला तुम्ही इथलं प्रत्येक फळ तुम्ही खावा, एका झाडाचं फळ सोडून. आणि या सर्व गोष्टीमध्ये आनंदाने हवा देवाच्या सहभागितामध्ये आनंदी होते, आणि त्या बागेमधलं फळ खाण्यामध्ये आनंदी होते, एकमेकांच्या सहभागितामध्ये आनंदी होते. पण प्रियानो, त्यांच्या जीवनात एक दिवस अशी एक वेळ येते, त्यांनी ह्या गोष्टीमध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बोरिंग वाटत होते, कंटाळले असं मला दिसून येत आहे. कारण बघा, जेव्हा शैतान त्या बागेमध्ये येतो तिथे येऊन हव्वाला काय सांगितलं की परमेश्वर शैतानने हव्वाला एक मोहात पाडला, त्या झाडाचं फळ, जे बुद्धी आणि ज्ञान देणारे जे झाड आहे त्या झाडाचं फळ खाण्यासाठी तो मोहात पाडला. त्याने तृप्त नव्हते, इतका सर्व प्रकारचे फळ खाऊन पण ते तृप्त नव्हते, आणि त्यांना हा फळ खायचं होता जे देवाने त्यांना खाण्यासाठी मनाई केलेला. आणि ते फळ खाण्याचं मागा एक कारण आहे. ते कारण काय आहे? फायदा त्यांना दिसला. शैतान काय दाखवला त्यांना? शैतान दाखवत आहे तुम्ही हे फळ खाल्लं ना, तुम्ही देवासारखं तुम्ही होणार आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांनी लाखो प्रकारचे झाडांचं फळे खाल्ले त्यांनी, पण आता त्यांना ह्या झाडाच्या फळात काहीतरी फायदा दिसत आहे प्रियानो, आणि त्या फायदा प्राप्त करण्यासाठी हे दोघं मिळून ते फळ खाल्ले. प्रियानो, हीच फार एक डेंजरस परिस्थिती आहे. आज आमच्यामध्ये एक विचार असते, मी बायबल वाचलं तर मला काय फायदा मिळणार आहे, मी चर्चला गेलं मला काय फायदा मिळणार आहे, मी प्रार्थना केलं मला काय फायदा मिळणार आहे, मी उपवास केलं मला काय फायदा मिळणार आहे. या फायद्यासाठीच आम्ही हे सर्व करत आहे प्रियानो. हाच एक धोकादायक परिस्थिती आहे. म्हणून आम्ही फायदा बघतो, जेव्हा आम्हाला फायदा दिसत नाही आम्ही नाराज होणार किंवा कंटाळतो. कंटाळून आम्ही चांगलं करायचं आम्ही बंद करतो. प्रियानो, आम्ही असा करू नये. आदाम आणि हव्वा ह्या विचारामुळे ते देवापासून दूर गेले. आज आम्ही परमेश्वराकडे आम्हाला बघायचं आहे, परमेश्वरामध्ये आनंदी राहायचं आहे, परमेश्वराच्या सेवामध्ये आम्हाला आनंदी राहायचं आहे. लेट्स रीड मलाकी 3 अध्यायामध्ये आम्ही पाहतो 14 अध्याय 14 वचन. मलाकी 3:14 वचन. तुम्ही म्हणालात देवाची सेवा करणे व्यर्थ आहे, त्याने आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही केले व
सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोकवस्त्रे धारण करून चाललो, ह्यापासून लाभ काय? आम्ही काय बघत आहे प्रियानो? इथं पाहत आहे आम्ही की हे लोक विचारत आहे परमेश्वराला की मी देवाच्या देव जे काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी केलेलं आहे, पण आम्हाला काय फायदा आहे? म्हणून हे लोक देवाची सेवा करणे बंद केले. ज्या दिवशी आम्ही काहीतरी फायद्यासाठी आम्ही करतो ना, त्या दिवशी ते चांगलं काम करणे मी बंद करतो. आदाम आणि हव्वा त्यांनी पण ते फळ खायचं, फक्त फळ खायचं, त्यामध्ये काहीच फायदा नाही आहे. कसं ते फळ खायचं? आता इथं हा एकच फळ आहे, ह्या एक फळ खाल्लं तर इतका फायदा मिळते, तर मी का हे करू नये? प्रियानो, आज आम्ही परमेश्वराची सेवा करायची आहे. आज आम्ही परमेश्वराची सेवा करताना आनंदाने देखील आम्हाला राहायचं आहे. प्रियानो, ह्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही कधी नाराज किंवा कंटाळू नये. आम्ही देवाची सेवा करताना आम्ही ते उत्सुकता आहे ते टिकून ठेवण्याची गरज आहे. चर्चबद्दल उत्सुकता टिकून ठेवायचं आहे. घरात आम्ही प्रार्थना करायचं असेल तर तिथं पण ते उत्सुकता टिकून ठेवायची गरज आहे. बायबल वाचन त्यामध्ये पण उत्सुकता टिकून ठेवायची गरज आहे. हे कधी आम्ही व्यर्थ व्हायला सोडून बंद करू नका. तुम्ही त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंदी राहा. आम्ही कधीही जेव्हा आमची उत्सुकता खाली जाते, खरोखर तुम्ही एक डेंजर परिस्थितीमध्ये आहे. प्रियानो, शैतान तेच वाट पाहत आहे. तुम्ही हे करून तुम्हाला काही मिळालं नाही, चला आता हे करा, तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. शैतान असं दाखवायला चालू करतो. आता आम्ही कसं जगायचं, हे आनंद आम्ही कसं टिकून ठेवायचा, अशा गोष्टी पण आम्ही पाहूया. योहान 12:26 देवाचं वचन काय सांगते पाहूया. तर काय सांगत आहे प्रियानो की देवाचं वचन 26 वचनामध्ये काय सांगत आहे? जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जिथे मी आहे तिथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. फायदा काय आहे? सेवा केलं तर काय फायदा मिळणार आहे आम्हाला काहीतरी पैसे मिळावे आम्ही सेवा करतो, किंवा आम्हाला काहीतरी आशीर्वाद मिळावे आम्ही सेवा करणार. आमच्या घरात हे समस्या आहे, हे समस्या जाऊ दे म्हणून आम्ही सेवा करणार. बरं, अशा गोष्टीकडे आमचं लक्ष असते. we want to serve God because of some benefits. What benefit is there? The Bible is very clear in John chapter 12. It says that if anyone serves me, him my Father will honor. That is the reward. ते बघून आम्हाला आनंदी राहायचं आहे. We should look at that God's reward. God will honor me. That's why I will serve the Lord. That's why I will rejoice in serving God. You know what is the meaning of serving God? देवाची सेवा करणे म्हणजे काय? देवाची सेवा करणे म्हणजे बायबल घेतलं किंवा काही आम्ही टॅक्स घेतलं आणि रस्त्यावर गेलो, चला आम्ही वाटप करतो, ह्याला सेवा म्हणतात काय? ते सेवा आहे. सेवा म्हणजे तेवढंच नव्हे, घरात तुम्ही जे काही काम करत आहे ते पण परमेश्वराची सेवा आहे. आम्ही आता एक वचन वाचलं, कलेसिकरास पत्र 3 अध्याय 17 वचना, जे काही तुम्ही कराल ते प्रभूसाठी तुम्ही करा. जे काही म्हणजे काय? तुम्ही सुवार्थ सांगा किंवा चर्चला जावा किंवा प्रार्थना करा किंवा तुम्ही घरातलं काम करा, काही करा, तुम्ही प्रभूसाठी म्हणून तुम्ही करा, माणसाच्यासाठी म्हणून नव्हे. आज आम्ही अशा एक मनोभावना ठेवायचं आहे, मी हे सर्व मी करतो कारण मला एक दिवस परमेश्वर मला बहुमान देणार आहे, परमेश्वर मला माझा सन्मान करणार आहे. या भावनाने आम्हाला करायचं प्रियानो. म्हणून आम्ही नेहमी ते उत्सुकता, ते आनंद टिकून ठेवणे गरजेचं आहे. तुला माहिती आहे, आज उपास प्रार्थनामध्ये किती लोक येतात आज, किंवा एक प्रार्थना सभा भरलेला आहे म्हणजे किती लोक येतात. चर्चला येण्यासाठी किती लोकांच्यामध्ये उत्सुकता अजूनही टिकून आहे. प्रियानो, आम्ही कंटाळतो, आम्ही प्रत्येक गोष्टीला कंटाळा येत आहे. आज तुम्हाला सांगू द्या, तुम्ही एक डेंजरस, एक खतरनाक परिस्थितीमध्ये तुम्ही आहे. तुम्ही हे सर्व केला, ह्या चांगल्या गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी करण्यासाठी, देवासाठी काहीतरी करायचं आहे, तर त्यामध्ये तुम्हाला कंटाळा येत आहे, तर तुम्ही खतरामध्ये आहे, तुम्ही डेंजर परिस्थितीमध्ये आहे.
ह्या गोष्टी आदाम आणि हव्वा जीवनामध्ये मी बघितलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये काय घडलं, ते दोघं पण त्या इतकं फळ खाऊन ते तृप्त नव्हते. त्यांना काहीतरी फायदा पाहिजे म्हणून दुसरं काम केले आणि ते दोघं देवापासून लांब गेले. प्रियानो, फायदा बघू नका. आज जगिक फायद्याकडे तुमचं लक्ष तुम्ही ठेवू नका. परमेश्वराकडे तुम्ही पहा आणि नेहमी तुम्ही आनंदी राहा प्रियानो. म्हणून तुम्ही जे काही करत असेल, आज परमेश्वर तुम्हाला छोटीशी नोकरी दिलं असेल, काम दिलं असेल किंवा बिझनेस दिला असेल किंवा तुम्ही एक शिक्षक असेल, तुम्ही आत एक हाऊसवाईफ असेल, घरात एक तुम्ही बंधू असेल, बहीण असेल, कोणी असेल, त्यामध्ये तुम्ही आनंदी राहा. घरातलं काम करण्यामध्ये देखील आम्हाला आनंदी राहायचं आहे. घरातलं काम करण्यामध्ये आम्ही कंटाळतो किंवा मला बेजार वाटत आहे तरी पण आम्ही डेंजर परिस्थितीमध्ये आहे प्रियानो. कारण आम्ही जे काही करतो ते परमेश्वरासाठी आम्ही करत आहे. जी भावना जेव्हा आम्ही टिकून ठेवतो, तुम्ही एक बलवान व्यक्ती आहे. तुमच्या जवळ शैतान येऊ शकत नाही. तुम्हाला शैतान दुसरा कोणतेही मोहात पाडू शकत नाही प्रियानो. नेहमिया 8:10 मध्ये तिथं वचन काय सांगत आहे की परमेश्वराचे आनंद माझं सामर्थ्य आहे म्हटलेलं आहे. प्रियानो, परमेश्वरामध्ये आनंदी राहणे हे माझं पॉवर आहे, माझं सामर्थ्य आहे. वस्तूमध्ये आशीर्वादामध्ये आशीर्वाद मिळालं तर मी आनंदी राहणार असं आहे काय? लहान आशीर्वाद लहान आनंद, मोठा आशीर्वाद मोठा आनंद. ह्या असे विचार आज आम्हाला बदलायची गरज आहे प्रियानो. अशा विचारामधून आम्हाला बाहेर यायचं आहे. आमचा आनंद प्रभूमध्ये पाहिजे. कारण प्रभूमधलं जे आनंद आहे ते आमचं सामर्थ्य. तुम्ही देवामध्ये आनंदी नसेल तर शैतान असं एक मार्ग उघडणार, बघा तू हा एक काम कर, तुला 3 फायदा मिळणार आहे, ते कशाला करतोस? अशा गोष्टीमुळे एक दिवस आमचं जीवन डेंजर परिस्थितीमध्ये जाणार आहे प्रियानो. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी राहणे शिकणार, प्रभूमध्ये आनंदी राहणे शिकणार, तुम्ही एक पॉवरफुल बलवान माणूस आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही समस्यावर विजय प्राप्त करू शकेल. इब्रिकरासपत्र 12:1-2 वचनामध्ये आम्ही पाहूया येशू का इथं रोमकरासपत्र 12:2 वचन मी वाचू इच्छितो. आपण आपल्या विश्वासाचे उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. जे आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून की प्रभू येशू वधस्तंभ सहन केला आणि जे लज्जा आहे, जे अपमान आहे त्याला तुच्छ मानला. कारण काय की त्याच्या पुढे जे आनंद परमेश्वरने ठेवलेला त्यासाठी. Here Jesus, Bible says that Jesus endured the cross. Why Jesus endured the cross? का प्रभू येशू त्या क्रूसाचा त्रास सहन केला? कारण त्याच्या लक्ष त्या आनंदाकडे आहे. तो सहन केला. प्रियानो, तुम्ही आनंदी राहिलं ना, प्रत्येक कष्ट त्रास सहन करण्याची ताकद मिळते आम्हाला. आम्ही जेव्हा प्रभूमध्ये आनंदी राहणार प्रियानो, आम्ही देखील अपमान असू दे किंवा लज्जा असू दे, तिरस्कार असू दे किंवा क्रूस असू दे, संकट असू दे, त्रास असू दे, काही असू दे, ते प्रत्येक गोष्टी सहन करण्याची ताकद आमच्यामध्ये असेल आणि आम्ही पुढे जाणार आहे प्रियानो. आम्ही मागं फिरणारे लोक नाही आहे. आम्ही प्रभूमध्ये आनंदी राहणार आहे. कधी आम्ही कंटाळणार नाही. आध्यात्मिक गोष्टी असू द्या किंवा जगी गोष्टी करण्यामध्ये असू द्या, घरातल्या गोष्टी असू द्या, ऑफिसमधलं काम असू द्या, काही असेल, प्रत्येक गोष्टी आम्हाला हसत हसत आनंदाने उत्सुकताने करायचं आहे. प्रभू येशू परमेश्वराच्या उजवीकडे बसला म्हणे. का? त्या जागा अशी जागा आहे तिथं शैतानाला बसायचं होतं. पण आज शैतानाला ती जागा नाही आहे. आज ती जागा आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी परमेश्वर ठेवलेला आहे. म्हणून प्रियानो, त्यामध्ये आम्ही आनंदी राहूया. मला काय आशीर्वाद आहे, माझ्याकडे किती संपत्ती आहे, माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, ह्याच्यामध्ये आनंदी करू नका. तुम्ही कधी तृप्त होणारच नाही आहे. परमेश्वर तुम्हाला एक घर दिलं तर नंतर तुम्हाला असं वाटेल ह्याच्यापेक्षा मला मोठे घर पाहिजे. परमेश्वर तुम्हाला एक गाडी दिलं, गाडी घेतल्यानंतर असं वाटते की त्यापेक्षा एक चांगलं आम्हाला एक गाडी पाहिजे. आम्ही कधीही या जगी गोष्टीमध्ये आम्ही आनंदी राहू शकत नाही.
म्हणून तुमचा आनंद तुम्ही जगी गोष्टीमध्ये शोधू नका, प्रभूमध्ये तुम्ही शोधा. त्या प्रभूच्या उजवीकडे जाऊन मला बसायचं आहे. त्यासाठी मी अपमान सहन करणार, मी लज्जा सहन करणार, मी क्रूर सहन करणार आहे, प्रत्येक गोष्टी आनंदाने सहन करणार आणि एक दिवस प्रभूच्या उजवीकडे जाऊन मी बसणार आहे. असे विचार आम्हाला ठेवायची गरज आहे प्रियानो. हे खरं एक आनंद आहे. बघा पहिली करिंथ 9:25 काय सांगत आहे बायबल? पहिलं करिंथ 9:25 काय वचन सांगत आहे बघूया आम्ही. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असं करतो. परमेश्वर आम्हाला एक मुकुट देणार आहे. ते मुकुट कसं आहे? अविनाशी मुकुट. त्यासाठी आम्हाला प्रियानो जगायचं आहे. त्यामध्ये आम्ही आमचा आनंद शोधायचा आहे. आम्ही हे केलं तर काय फायदा मिळणार, ते केलं तर काय फायदा आहे, असं तुम्ही आदाम आणि हव्वासारखा तुम्ही विचार करू नका. प्रभूमध्ये तुम्ही आनंदी राहा. मी तुम्हाला आज 3 गोष्टी मी सांगू इच्छितो. ते असं आहे की डू नॉट लुक ॲट द टेम्पोरल बेनिफिट्स. नेहमी आनंदी कसं राहावा त्यासाठी मी 3 गोष्टी मी सांगू इच्छितो. एक तात्कालिक फायदा जे आहे तर फायद्याकडे तुम्ही बघू नका प्रियानो. देश नाशवंत आहे अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवू नका. कारण आमचं खरा आनंद आहे ते आहे प्रभूमध्ये प्रियानो. शैतान नेहमी आम्हाला आठवण करत असतो, तुझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे, हे नाही आहे म्हणून तुम्हाला नाराज करणार. आणि नंतर काय करतो तो? दुसरा एक मार्ग उघडतो. ते मार्ग शैतानाचा मार्ग असणार. त्या मार्गावर तुम्हाला भरपूर फायदा तो दाखवू शकेल, पण प्रियानो ते आमच्यासाठी एक घातक आहे. म्हणून तुम्ही जे काय टेम्पररी आहे, जे तात्कालिक आहे, अशा गोष्टीमध्ये तुम्ही फायदा शोधू नका किंवा टेम्पोरल बेनिफिट्सकडे तुम्ही बघू नका. असं केलं तर तुम्ही खरोखर नेहमी तुम्ही आनंदी राहणार. दुसरी गोष्टी मला सांगू. 2 कोरिंथीकरासपत्र 4 अध्याय 18 वचन. इथं फार सुंदर असं सल्हा पॉल देत आहे प्रियानो. 2 कोरिंथीकरासपत्र अध्याय 4 त्यामध्ये 18 वचन असं सांगत आहे की आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. काय पाहते परिणामी इथं? while we look not at the things which are seen, but at the things which are not seen. For the things which are seen are temporal, but the things which are not seen are eternal. प्रियानो, आज जे दृश्य आहे, जे आम्हाला दिसणारे गोष्टी आहे, ते थोडे दिवस राहणार आहे. ते दिसत नाही अशा गोष्टीमध्ये आनंदी राहूया, कारण ते शाश्वत सार्वकालिक टिकणारी गोष्टी आहे. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवला, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीही निराश होऊ शकणार नाही आहे. जे आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहू शकणार आहे. प्रियानो, तुम्हाला माहिती आहे काय की जे आम्ही नेहमी जे दृश्य गोष्टीकडे आमचं लक्ष असते, हे आहे माझ्याकडे, काय आहे, हे आहे, ते आहे, ह्याच्याकडेच आमचं लक्ष असते. अशामुळे काय होते, आम्ही फार लवकर खचून जातो. आम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या बरोबर आम्ही तुलना करतो. माझ्याकडे किती आशीर्वाद आहे, त्याच्याकडे किती आशीर्वाद आहे. हा देखील चुकीचा आहे. परमेश्वर मला जे पाहिजे मला दिलं, त्याला जे पाहिजे, त्यांना काय पाहिजे ते देवाने त्यांना दिलेलं आहे. म्हणून त्यामध्ये मी आनंदी राहूया. प्रियानो, परमेश्वराचे मी गौरव करूया आणि खरोखर आमचं लक्ष जे परमेश्वराचं उजवीकडे आहे, जे परमेश्वराचं जे मुकुट आहे, परमेश्वर जे आम्हाला देणार आहे, त्याच्याकडे आमचं लक्ष असू द्या. आणि आज मी तुम्हाला तिसरा एक हिंट मी देऊ इच्छितो, आम्ही नेहमी आनंदी कसं राहू शकतो. 2 कोरिंथीकरास 12:10 काय सांगत आहे बघूया मी इथं.
Therefore I take pleasure in infirmities, in reproach, in necessities, in persecutions, in distress, for Christ's sake. For when I am weak, then I am strong. किती अद्भुत असं वचन आहे बघा. आनंदी कधी राहायचं म्हणून पॉल सांगत आहे इथं. कधी पॉल आनंदी राहत आहे इथं? वाचू दे मला 2 कोरिंथियर 12:10 वचन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे. कशामध्ये संतोष आहे पौलाला? दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यांच्यामध्ये माझा आनंद आहे असं म्हणत आहे. हे खरं ख्रिस्ती आहे. ही जो अशा व्यक्ती कधीही त्याच्या आयुष्यात तो फेल होणार नाही, अपयशी होणार नाहीये. प्रियनो, अशा परिस्थितीमध्ये मी आनंदी राहणे शिकायचं आहे. आम्ही ते सोडतो आम्ही, देवा तू माझं प्रार्थनाचं उत्तर का नाही दिला म्हणून आम्ही नाराज आहे. देवा तू आज मला हे का दिलं म्हणून आम्ही नाराज आहे. आम्ही फार लवकर आनंद गमवतो आम्ही फार लवकर. वी व्हेरी इझिली लूज अवर जॉय. But Paul says, where Paul is enjoying. Paul says here, in infirmities, in reproaches, in necessities, in persecutions, in distresses, for Christ's sake, I take pleasure. His pleasure is in these kind of things, my dear church. म्हणून प्रियानो, आम्ही परमेश्वराकडे आम्हाला बघायचं आहे. माझा आनंद फक्त प्रभूमध्ये आहे. देवा, आज माझ्या आयुष्यामध्ये दुर्बलता असेल, अपमान असेल, अडचणी असेल, पाठलाग असेल, संकट असेल, पण मी ह्यांच्यामध्ये आनंदी राहतो. मला सांगू द्या, असं तुम्ही असेल ना, आता जे सैतान आहे त्याच्यापेक्षा मोठं सैतान येऊ दे, पण तुम्हाला तो घालवू शकणार नाही. प्रियानो, इतका तुम्ही बलवान आहे. शैतान नेहमी येणार आणि तो तुमच्या मनात तो टाकत आहे विचार. तुला बघ किती अडचण आहे, तुला किती अपमान आहे तुझ्या आयुष्यात, किती पाठलाग आहे, किती संकट आहे तुझ्या जीवनामध्ये. तू असं कर, तुला काहीतरी फायदा देतो. आदाम आणि हव्वाला सांगितलं तसं तो मोहात पाडत आहे. प्रियानो, आज किंवा इथून पुढे शैतान तुमच्याजवळ आला तर तो तुम्हाला असं तुमच्या मनात अशी एक विचार येते, बघ तुझ्या जीवनात किती संकट आहे, असं विचार आलं ना, तेव्हा तुम्ही काय म्हणायचं? तुम्ही आनंदी आहे म्हणून सांगा. I rejoice in these persecutions. I rejoice in these distresses. Yes, that is your real power. हे तुमच्यात खरंच सामर्थ्य आहे प्रियानो. बघा, तेव्हा तुमच्याजवळ कोणती अनिष्ट येऊ शकत नाहीये. परमेश्वर तुमच्या बरोबर उभारणार आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला विजय देणारा परमेश्वर तो आहे. म्हणून देवामध्ये आनंदी राहा. स्तोत्रसंहिता 100 आणखी एकदा आम्ही वाचूया. स्तोत्रसंहिता 100 त्यामध्ये पहिला आणि दुसरं वचन. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचे जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. What the Bible says here. Make a joyful noise unto the Lord. All you lands, serve the Lord with gladness. Come before him in his presence with singing. Yes, serve God with joyful heart. That is the secret of our strong Christian life. If you want to be victorious always in every situation, rejoice. Don't get discouraged. Satan comes every time and he will compare your life with other people. And what happens when you are compared with other people? You will be broken. Where you are fixing your eyes? तुमचे डोळे कुठं आहे? त्या परमेश्वराच्या उजवीकडे एक दिवस मला जाऊन बसायचं आहे. ते माझा सन्मान आहे. त्यासाठी मी जीवन जगणार आहे. देवा, आज तुम्हाला काय दिलं त्यामध्ये मी तृप्त आहे, हे जगणे पण आमच्यासाठी फार गरजेचं आहे. प्रियानो, तृप्त जीवन फार गरजेचं आहे. जे काही परमेश्वरने तुम्हाला दिलं त्यामध्ये आम्ही तृप्त राहणे देखील आम्हाला शिकायचं आहे. ही आमचा दुसरं एक ताकद आहे, एक आनंदाचे आणखी एक सिक्रेट आहे, एक रहस्य आहे. आम्ही कसं आनंदाने राहू शकतो.
आणखी एक वचन मला वाचू द्या. काय सांगत आहे बघा. 1 तिमोथी 6:6 1 तिमोथी 6:6 मध्ये सांगते, बट गॉडलीनेस विथ कंटेंटमेंट इज ग्रेट गेन. 1 तिमोथी 6वा अध्याय 6वे वचन. चित्त समाधानसह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. समाधानी राहा तुमच्या जीवनात, खरोखर तुम्ही आनंदी राहणार आहे. कारण जे समाधानी राहणे हा देखील आमचं एक सामर्थ्य आहे. पॉल त्याचं रहस्य तो सांगत आहे, तो कसं तो तृप्त आहे. फिलिपिकरास पत्र अध्याय 4 मध्ये तो सांगत आहे. फिलिपिकरास पत्र अध्याय 4:11 मी जे काही परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये मी तृप्त राहणे मी शिकलेला आहे असं तो म्हणत आहे. प्रियांनो, आम्ही देखील तृप्त राहणे शिकायची गरज आहे. खरोखर प्रियांनो, आम्ही कधी नाराज राहू नये, कधी आम्ही दुःखी राहू नये. ठीक आहे, नाराज थोडे टाईम पुरतं आम्ही राहायचं आहे, पण नाराज राहणे हा आमचा लाईफस्टाईल होऊ नये. दुःख येतील, दुःख करायचं आहे तेव्हा दुःख करा, पण लवकरच त्यातून बाहेर या. परमेश्वरामध्ये तुम्ही आनंदी राहा, हा आमचं खरं सामर्थ्य आहे. तुम्ही ह्या गोष्टीच तुम्ही शिकला आहे. पहिला कसं आम्ही आनंदी राहू शकतो. तुम्ही जगिक फायद्याकडे तुम्ही बघू नका, ते दृश्य गोष्टी आहेत त्याच्याकडे तुम्ही बघू नका. नंबर 3, द थर्ड थिंग, हाऊ वी कॅन बी जॉयफुल इन अवर लाईफ. You have to be content in your life. Learn to be content. In Hebrews chapter 13:5 also God commands us to be content. इब्रिकरास पत्र 13:5 मध्ये पण परमेश्वर सांगितलेलं आहे की तुम्हाला जे दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही तृप्त राहा, म्हणजे आम्ही आनंदी राहणार आहे. प्रियांनो, आदाम आणि हव्वा त्यांना शैतान तृप्त राहू दिलं नाही. त्यांना ते सगळं तुम्ही खाल्ला, काय मिळालं तुम्हाला? हे फळ खाऊन बघा, किती फायदा आहेत त्यामध्ये. तुमचे डोळे उघडतील, तुम्हाला बुद्धी मिळणार आहे, तुम्ही देवासारखं होणार आहे. अशा गोष्टी, अशा एका आशामध्ये शैतानने त्यांना अशा गोष्टीमध्ये शैतान त्यांना फसवला. प्रियानो, आम्ही पण शैतानाचा हा जुनं जाळ आहे, त्या जाळ्यात आम्हाला फसायचं नाही आहे. म्हणून आम्ही परमेश्वराकडे आम्ही पाहूया. परमेश्वर म्हणत आहे मला आज की जे परमेश्वर आम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही तृप्त राहा. स्वप्न मोठे तुम्ही बघा, पण तृप्त राहणे पण तुम्ही शिका. इब्रिकरास पत्र 3रा अध्याय त्यामध्ये 5वं वचन. तुमची वागणूक द्रव्यलोभ वाचून असावी. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही आहे. तुमच्याकडे काय आहे त्यामध्ये तुम्ही तृप्त राहा. यात मी 3 गोष्टी आम्ही केला. खरोखर प्रियानो, आम्ही नेहमी आनंदी राहणार आहे आणि कोणतेही शैतान, कोणतेही दुष्टात्मा तुमच्याजवळ येऊ शकत नाही आणि तुम्हाला खाली पाडू शकत नाही आहे. पौलासारखा दुर्बलतामध्ये, अपमान, अडचणीमध्ये, संकटामध्ये आनंदी राहणे शिका, म्हणजे तुम्ही खरं ख्रिस्ती आहे, म्हणजे तुम्ही बलवान ख्रिस्ती आहे.